मित्रांनो, मराठी टेलिव्हिजनवर जेव्हा एखादी नवीन मालिका येते तेव्हा प्रेक्षकांच्या मनात नेहमीच एक वेगळीच उत्सुकता असते। आणि ती मालिका जर झी मराठी सारख्या लोकप्रिय वाहिनीवर येत असेल तर अपेक्षा आणखी वाढतात। अगदी असंच काहीसं घडलं ऑगस्ट 11 रोजी, जेव्हा क्वीन दोघांतली ही तुटे ना या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला। झी मराठीने मोठ्या प्रमोशननंतर ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली होती। पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर लगेचच वाहिनीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट टाकली, कसा वाटला मालिकेचा पहिला एपिसोड। या पोस्टखाली काही तासातच प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडू लागला। हजारो प्रेक्षकांनी आपापले अनुभव शेअर केले। अनेकांनी लिहिलं, ही मालिका नक्कीच सुपरहिट होणार, पहिला एपिसोड अप्रतिम होता, एकदम मस्त सुरुवात झाली आहे। पण एवढ्यावरच नाही, अनेक प्रेक्षकांच्या मनात एक खास भावना होती, तेजश्री प्रधानला मालिकेच्या पहिल्याच सीनमध्ये पाहून होणार सुन्नी या घरची या मालिकेच्या गोड आठवणी जाग्या झाल्या। त्या मालिकेत तेजश्रीने साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनात आजही कोरलं गेलंय आणि म्हणूनच तिचा स्क्रीनवरचा पुनरागमन क्षण अनेकांना भावला। काही कमेंट्समध्ये लोकांनी असंही लिहिलं, तेजू, तुझ्या अभिनयाला तोड नाही, पण यावेळी एक विनंती आहे, ही मालिका अर्धवट सोडून जाऊ नकोस। ही विनंती का? कारण याआधी प्रेमाची गोष्ट ही मालिका तेजश्रीने मध्येच सोडली होती। त्यावेळची खंत अजूनही काही चाहत्यांच्या मनात आहे आणि म्हणूनच ते यावेळेस सुरुवातीपासूनच तिला सांगत आहेत, शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा। पहिल्या भागातील काही खास गोष्टी प्रेक्षकांना विशेष आवडल्या। कथानकाची मांडणी, पात्रांची एंट्री, संवाद आणि भावनांचा ओघ सगळंच मनाला भिडणारं होतं। विशेषतः तेजश्री प्रधानच्या पात्राची ओळख करून देणारा सीन, ज्यात तिच्या डोळ्यांत भावनांचा महापूर दिसतो, तो प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला। सोशल मीडियावर अनेकांनी लिहिलं, तेजू स्क्रीनवर आली की आपोआप स्मितहास्य येतं। ही मालिका कुटुंबासोबत बसून बघण्यासारखी आहे। कथेचा फ्लो खूप छान आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर मनात घर करतं। काहींनी मात्र मालिकेच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली। अनेक वेळा मालिका दमदार सुरुवात करून नंतर थोडी थंडावते, पण ही मालिका तशी होऊ नये हीच अपेक्षा झी मराठीच्या पोस्टखालील कमेंट्स वाचताना जाणवतं की पहिल्याच भागाने प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच कनेक्शन निर्माण केलं आहे। मालिका ही केवळ कथा नसून ती भावनांचा प्रवास आहे, दोन व्यक्तींमधील नात्याची, समजुतीची आणि प्रेमाची कथा। आता थोडं मालिकेच्या पहिल्या भागाबद्दल बोलूया। सुरुवातीच्या सीनमध्ये एक सुंदर सेट, प्रकाशाचा खेळ आणि मनाला भिडणारं संगीत यामुळे प्रेक्षक लगेचच कथेत ओढले जातात। प्रत्येक पात्राची एंट्री काळजीपूर्वक आणि प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आली आहे। तेजश्री प्रधानची एंट्री तर जणू काही प्रेक्षकांसाठी एक गिफ्टच होती। तिचा साधेपणा, तिचं हास्य आणि डोळ्यांतली चमक यामुळे अनेकांना ती स्वतःच्या घरातील सदस्यासारखी वाटली। एपिसोड जसजसा पुढे जातो तसतसा नात्यांमधील गुंतागुंत, भावनांची ओढ आणि काही अंशी सस्पेन्सही जाणवायला लागतो। संवाद साधे असूनही अर्थपूर्ण आहेत। कॅमेरा वर्क आणि डायरेक्शनने प्रत्येक सीनला उठाव आणला आहे। या मालिकेचा पहिला भाग पाहून अनेकांनी असं म्हटलं, हे केवळ एक मनोरंजन नाही, तर नात्यांमधील सत्याचा आरसा आहे। काहींनी तर आपल्या वैयक्तिक अनुभवांशी मालिकेतील घटना जोडल्या। उदाहरणार्थ, एका प्रेक्षकाने लिहिलं, माझ्या आयुष्यातल्या काही क्षणांची आठवण या मालिकेमुळे झाली। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेत फक्त प्रेमकथा नाही, तर कुटुंब, संस्कार, संघर्ष आणि आयुष्यातील चढउतार यांचाही सुंदर संगम आहे। त्यामुळेच सर्व वयोगटातील प्रेक्षक या मालिकेशी जोडले जात आहेत। तेजश्री प्रधानच्या अभिनयाबरोबरच इतर कलाकारांचाही परफॉर्मन्स कौतुकास्पद आहे। प्रत्येक पात्र आपापल्या जागी उठून दिसतं, पण कोणीही दुसऱ्याला झाकत नाही, हा एक मोठा प्लस पॉइंट आहे। झी मराठीने या मालिकेला दिलेला बॅकअप, चांगली टाइम स्लॉट आणि दमदार प्रमोशन यामुळे ही मालिका पुढे जाऊन TRP चार्टवर चांगले रेकॉर्ड्स करेल अशी शक्यता आहे। मित्रांनो, एक गोष्ट मात्र खरी, पहिल्या भागानेच क्वीन दोघांतली ही तुटे ना प्रेक्षकांच्या मनात आपली जागा बनवली आहे। पुढे कथानक कसं उलगडतं, कोणते वळण येतात आणि नात्यांची वीण तुटते की घट होते हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल। आता तुमची पाळी, तुम्ही हा पहिला भाग पाहिला का? पाहिला असेल तर तुमचा अनुभव काय होता? एपिसोडने तुम्हाला भावनिक केलं का? तेजश्री प्रधानचं पुनरागमन कसं वाटलं? आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला काय वाटतं, ही मालिका शेवटपर्यंत तितकीच रोचक राहील का? तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा। धन्यवाद।